अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी. या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थीचा योग असून 2026मध्ये अंगारकी 3 वेळा येणार आहे. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळे येथे मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर रेस्ट हाऊसच्या मधील भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री 10:30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दिवसभरात 1.5 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे 18 तास दर्शन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मंदिर परिसरात काही किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. येणाऱ्या या वैशाख अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सरासरी अंगारिका चतुर्थीपेक्षा सुमारे 30 ते 40 हजार अधिक भक्तगण येतील अशी अपेक्षा ग्राह्य धरून संस्थान श्रीदेव गणपतीपुळे ट्रस्टमार्फत येणाऱ्या भाविकांची उष्णतेचा परिणाम लक्षात घेता उष्णतेपासून संरक्षण असेल, दर्शन व्यवस्था असेल, दर्शन लाईन व्यवस्था असेल, पिण्याचं पाणी असेल, पार्किंग असेल, अशा विविध उपाययोजनांकरता एक उत्तम प्रकारचं नियोजन करून त्याची चोख अंमलबजावणी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे ट्रस्टमार्फत करण्यात येते, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याला दर्शन सुलभ होईल याची खबरदारी संस्थांमार्फत घेतली गेली आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाची जी काही मनोकामना असेल, जे काही गारणं असेल ते गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होऊन दे आणि नवीन वर्ष त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबियांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी उत्तम प्रकारे आयुरारोग्याचं सुखसमृद्धीचं जावं अशी तुमच्या माध्यमातून आपण सर्वांच्या वतीने बाप्पाला प्रार्थना करूया. मंगलमूर्ती मोरया. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, रत्नागिरी.